विधानसभा सभागृहात जंगली रमी खेळत असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। यावरून राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय। काल लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीवरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पत्ते काय तटकरे खेळत नव्हते, त्यांचा काय दोष असल्याचं सांगत तरुण मुलांना राग येणारच असल्याचं सांगून पक्षाची एक प्रकारे त्यांनी पाठराखण केली आहे। ज्यांना काही निवेदन द्यायचे आहे त्यांनी यावं, निवेदन द्यावं, त्यांना चर्चा करायची, चर्चा करावी। पण अशा रीतीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्यांच्या अंगावर हे बरोबर नाही ना। त्याने पत्ते बित्ते खेळ हा प्रकार हा काही तटकऱ्यांनी केलेला नव्हता ना। ते काय खेळत नव्हते पत्ते, त्यांचा काय दोष आहे? ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी चालले होते, बाकी काही चाललं ते चाललं। पण अशा वेळेला त्यांना प्रोक करायचं काम तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे पत्ते असे उधळणं वगैरे, त्याच्यामुळे साहजिक तो सूरज असेल किंवा कोणी असेल त्यालाही राग येणार कुठं। शेवटी ही तरुण मुलं आहेत आणि मग अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना। तसेच नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत, त्यामुळे यावर टिप्पणी करणं बरोबर नसल्याचं देखील यावेळी मंत्री भुजबळ यांनी सांगितलंय। असं आहे की स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात, त्यावर आता आम्ही काही कॉमेंट करणं हे काही बरोबर नाही। ते काय करतात ते त्यांना माहिती, आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं आमंत्रण देऊन सांगून करणार नाहीत, बघतील काय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।